नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आज बनवलेले आहेत मस्त असे लाल भोपळ्याचे खमंग आणि खुसखुशीत असे घारगे। ते एकदम झटपट आणि खूप सोपे आहेत हे बनवायला। पहा मस्त असे हे झालेले आहेत आणि एकदम सॉफ्ट आणि खुसखुशीत हे झालेले आहेत आणि तोंडात टाकताच हे विरघळतात। इतके मस्त हे घारगे तयार झालेले आहेत। तुम्ही एकदा बनवाल तर नक्कीच तुम्ही परत परत बनवून खाल, इतके हे छान असे घारगे तयार होतात। मस्त असे हे झालेले आहेत। पहा, घारगे बनवण्यासाठी इथे मी लाल भोपळा घेतलेला आहे। अशा प्रकारे लाल भोपळा हा मोठ्या फोडीमध्ये कट करून घेतलेला आहे। आता याचे मी साल काढून घेणार आहे। अशा प्रकारे वरचे सर्व हिरवे साल काढून घेतलेले आहे आणि बी ही भोपळ्यामधले काढून घेतलेले आहे। आता या भोपळ्याचे चाकूने 4 भाग असे करून घेत आहे, जेणेकरून खिसणीमध्ये खिसताना मला सोपे पडेल। अशा प्रकारे छोटे छोटे करून 4 असे भाग करून घेतलेले आहेत। आता ह्या भोपळ्याचा खीस करायचा आहे, त्यामुळे मी इथे अशा प्रकारे मोठ्या बिळांची खिसणी घेतलेली आहे। घारगे बनवण्यासाठी लांब लांब असा खीस व्हायला पाहिजे, त्यामुळे अशा प्रकारे मोठ्या बिळाची खिसणी मी घेतलेली आहे। आता सर्व भोपळा मी खिसून घेणार आहे। मस्त असा लांब लांब असा खीस तयार होत आहे। घारगे बनवण्यासाठी परफेक्ट असा हा खीस तयार होत आहे। या पद्धतीने जर तुम्ही घारगे बनवाल तर खूप मस्त असे घारगे होतात। अशा प्रकारे एक एक करून सर्व मी भोपळा खिसून घेतलेला आहे। हा मस्त असा लांब लांब असा खीस तयार झालेला आहे। आता माप घेण्यासाठी मी एका मोठ्या बाउलमध्ये सर्व खीस टाकून घेतलेला आहे। अशा प्रकारे फुल एक मोठा बाउल भरून खीस तयार आहे। त्यासाठी मी पाऊण बाउल असा भरून गूळ घेतलेला आहे। गूळ मी कापून घेतलेला आहे। त्यानंतर वेलची ही ठेचून घेतलेली आहे। घारगे बनवताना घारग्यामध्ये वेलची टाकल्यामुळे घारग्यांना खूप छान अशी टेस्ट येते, त्यामुळे तुम्हीही घारगे बनवताना नक्की वेलची टाकू शकता। आता कढई गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये तूप टाकलेलं आहे। तूप टाकल्यानंतर ते गरम झाल्यावर त्याच्यामध्ये करून घेतलेला भोपळ्याचा किस हा छान असा परतून घेत आहे। आता याच्यामध्ये गूळ घेतलेला होता तो टाकून घेतलेला आहे। छान एकत्रित करून याला परतून घ्यायचा। अशा पद्धतीने वेलची टाकल्यामुळे वेलचीचा पूर्ण फ्लेवर हा घारग्यामध्ये उतरतो। आता सर्व एकत्रित करून छान असं मी परतून घेत आहे। मोठ्या गॅसवरती चांगलं याला परतून घ्यायचं आहे। एकत्रित करून छान गूळ आणि भोपळ्याचा किस एकत्रित होईल असा मोठा गॅस ठेवायचा आहे। पहा, थोड्याच वेळात लगेच गुळाला पाणी सुटून भोपळ्याच्या किसामध्ये ते शोषून घेत आहे। पहा, आता थोड्या वेळाने झाकण ठेवून 2 मिनिटासाठी मी हे शिजवून घेणार आहे। आता 2 मिनिटं भोपळ्याचा खीस शिजेपर्यंत इकडं अशा प्रकारे मी गव्हाचे पीठ हे 2 कप असे मेजरमेंटच्या कपने मोजून घेतलेले आहे। त्यानंतर 1/4 कप हे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1/4 कप हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। सर्व एकत्रित करून आता झालेलं आहे, मस्त हे शिजून झालेलं आहे। छान असे गूळ आणि खीस एकत्रित झालेलं आहे। मस्त याला सुगंधही सुटलेला आहे। आता सर्व गरम गरमच कढईमधले खिसा आम्ही एकत्रित करून घेतलेला आता पिठामध्ये टाकून छान असं पिठात एकत्रित करून घ्यायचं आहे। हे गरम असल्यामुळे मी उलटण्याच्या सहाय्याने याला छान असं पिठामध्ये मिक्स करून घेत आहे। आता थोड्या वेळातच हे थंड झाल्यानंतर याला हाताने मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे थोडं थोडं पाणी लावून हाताने हा छान मस्त असा गोळा करून घ्यायचा आहे। याच्यामध्ये एक्स्ट्राचं वरचं पाणी टाकलेलं नाही, थोडं थोडं करून हाताला पाणी लावून पहा अशा प्रकारे मी इथे गोळा बनवून घेतलेला आहे।
छान लगेचच हा गोळा तयार होत आहे। हा मस्त असा हा मी गोळा तयार करून घेतलेला आहे। आता थोडंसं हाताला तेल लावून छान असं एकत्रित करून मस्त असा गोळा मी बनवलेला आहे। आता एका मोठ्या बाउलमध्ये हा काढून मी 10 मिनिटे हे पीठ मुरून घेणार आहे। 10 मिनिटानंतर इकडे कढईमध्ये मी अशा प्रकारे तेल गरम करून घेत आहे। कमी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। तोपर्यंत इकडे मी छोटा गोळा घेऊन याची मोठी अशी पोळी लाटून घेत आहे। मस्त अशी मोठी पोळी लाटून घ्यायची आहे। याच्या आता 4 वाटीच्या सहाय्याने 4 अशा पुऱ्या मी करून घेणार आहे। अशा प्रकारे घारगे बनवल्यामुळे छान मस्त गोलाकार येतो आणि सर्व घारगे एकसारखे बनतात। पहा अशा प्रकारे छान मस्त गोल गोल असे घारगे तयार होत आहेत। एका पोळीमध्ये 4 असे घारगे तयार झालेले आहेत। याच प्रकारे सर्व घारगे मी बनवून घेणार आहे। छान मस्त हे पीठ मुरलेलं आहे, त्यामुळे किती मस्त हे घारगे तयार झालेले आहेत पहा। आता एका डिशमध्ये सर्व काढून घेतलेले आहेत। आता तेल छान गरम झालेलं आहे। यामध्ये थोडासा गोळी टाकून मी बघत आहे। मस्त तेल गरम झालेलं आहे। आता सर्वात अगोदर एक पुरी सोडून बघितलेले आहे। छान मस्त आता तळत आहे। याच पद्धतीने सर्व घारगे मी बनवून तळून घेणार आहे। मस्त असे घारगे फुगलेले आहेत आणि याला कलरही मस्त आलेला आहे। याच पद्धतीने सर्व घारगे 2-2, 3-3 करून मी तळून घेतलेले आहेत। पहा मीडियम गॅसवरच हे सर्व घारगे अशा प्रकारे 1-1, 2-2 करून, किंवा तुमची जर मोठी कढई असेल तर 3 घारगे तुम्ही टाकू शकता। छान मस्त लालसर रंग येऊपर्यंत तळून घ्यायचे आहे। छान मस्त पहा फुगत आहेत आणि कलरही छान मस्त आलेला आहे। सर्व एकसारखे आणि छान गोल-गोल असे बाहेर विकत भेटतात, त्याच प्रकारे हे मस्त घारगे असे तयार झालेले आहेत। सर्व घारगे मी तळून घेतलेले आहेत। पहा किती मस्त हे एकसारखे सर्व घारगे तयार झालेले आहेत। आता एका डिशमध्ये मी हे सर्व करत आहे। हे घारगे तुम्ही 15 दिवस फ्रीजमध्ये ठेवताही खाऊ शकता, खराब होत नाहीत। मस्त असे हे घारगे तयार झालेले आहेत। पहा एक मी अशा प्रकारे तुम्हाला तोडून दाखवत आहे। मस्त असे फुगलेले आहेत आणि एकदम खुसखुशीत हे घारगे तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।